शिखर शिंगणापूर यात्रेत मानाच्या कावडींना मोठा दिलासा. मेन गेटवरूनच भव्य प्रस्थानाचा मार्ग मोकळा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत मोठा महादेवाच्या शिखर शिंगणापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात यात्रा पार पडत असून यंदाच्या यात्रेत मानाच्या कावडी धारकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झालाय. एकादशी आणि बार्शी या प्रमुख दिवशी येणाऱ्या मानाच्या कावडींना शिधा पाण्याची व्यवस्था तसेच मानाच्या कावडींची वाहने थेट मेन गेटवरून सोडण्याचं आश्वासन एपीआय दराडे यांनी दिल्याने भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मानाच्या कावडींना योग्य सन्मान आणि सोयी मिळाव्यात यासाठी कावडी मालकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र सुरुवातीला पोलीस ठाण्याकडून त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नसल्याने कावडीधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कावडीधारक यांच्यात काही प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. अशा परिस्थितीत एपीआय दराडे यांनी पुढाकार घेत कावडीधारकांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. एकादशी आणि बार्शी या दिवशी येणाऱ्या मानाच्या कावडींना आवश्यक शिधा पाणी पुरवठा करण्यात येईल तसेच कावडी वाहने गेटवरून सोडण्यास परवानगी देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे कावडीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कावडी मालकांनी या निर्णयाचं स्वागत करत प्रशासनाचे आभार मानलेत. मानाच्या कावडींना योग्य मानसन्मान मिळणं आवश्यक होतं. मेन गेटवरून कावडी सोडण्याचा निर्णय हा परंपरेला न्याय देणारा आहे अशी प्रतिक्रिया काही कावडी धारकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यात्रेचा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत. यंदा मानाच्या कावडींना मेन गेटवरूनच प्रस्थानाची परवानगी मिळाल्यामुळे यात्रेचे स्वरूप अधिक भव्य आणि आकर्षक होणार आहे. पारंपरिक पद्धतीने कावडी सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याने भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले वातावरण निर्माण होणार असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा अधिक दिमाखात पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. स्पेशल रिपोर्ट शिवराज मोहिते. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर या चैत्र यात्रेनिमित्त आज रामनवमी, आज ध्वज बांधणीचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहामध्ये पार पडत असतो. एकूण 4 ध्वजी या शिखर शिंगणापूरमध्ये येऊन शिखर शिंगणापूर मंदिर ते बळीचे मंदिर या ठिकाणी ध्वज बांधला होता. आज संध्याकाळी देवाचा लग्न विवाहाचा कार्यक्रम असतो आणि लग्न विवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि त्या भाविकांनी अतिशय गुण्यागोविंदानं उत्सवामध्ये यात्रा पार पाडावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला जो आनंद उत्सव आहे तो प्रत्येकाने साजरा करावा या दृष्टिकोनातून सर्वांनी आपले नियम पाळावे. आज पार्किंगची काय व्यवस्था केली? आज पार्किंगची काय व्यवस्था? आज पार्किंगचं जे मानाच्या कावडी असतात, मानाचे लोक असतात त्यांना पोलीस प्रशासनामधून त्यांच्या कावडीबरोबर जी काय लोक असतात त्या लोकांचा अन्न शिधा असतो, पाण्यात असतं, त्यांना पासेस दिले जातात आणि पार्किंगच्या व्यवस्था प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित करण्यात आलेली आहे. ज्यांना पास दिलेला आहे तेवढं फक्त पास दिलेलं वाहन आत यात्रा परिसरात जाईल. इथं कुठल्याही वाहनाला बंदी घालण्यात आलेली आहे. हा विषय पोलीस प्रशासन आणि माननीय प्रांत मॅडम दैवडी, जिल्हाधिकारी सातारा यांची ज्या वेळेला मिटिंग कावडी मालकासोबत आणि प्रशासनासोबत केले जातात त्यावेळेला हा सर्वांना नियम सांगितला जातो की पास काढून घ्या, पासाशिवाय कुठली गाडी जाणार नाही आणि इतर जे लोकांना ज्याला पास नाहीत त्यांची पार्किंगची व्यवस्था यात्रा परिसराच्या बाहेरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात केलेली आहे. आज 26 तारीख आहे, तर 2 दिवसापासून आम्ही पास काढण्यासाठी इथे येत आहे. तर 23 तारखेपासून इथं पास संपलेले आहेत. तर दराडे साहेब यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की ज्या गाडीमध्ये कावड, पाणी आणि शिधा हे असेल तर आम्ही ती गाडी अडवणार नाही, ती सोडणार आहे असं त्यांनी आम्हाला कबूल दिलेले आहे. आज असं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर आम्हाला ते सहकार्य मिळावे, आमच्या कोणाच्याही गाड्या अडवू नये. तुमचा अर्ज घेतलं का? सगळ्यांचा अर्ज एक सुद्धा घेतला. तारखेवाईज हे अर्ज आहेत आमच्याकडे.
आज या ठिकाणी आम्ही फलटण तालुक्यामधून कमीत कमीत आज 20 वर्ष झालं कावड घेऊन आमची मानाची कावड आहे. तर आम्हाला त्यांनी कुठल्याही पद्धतीने सहकार्य केलेलं नाही. 2 दिवस झाला आम्ही परवानगी काढण्यासाठी येत आहे इथं. परंतु त्यांनी आम्हाला एक सांगितलेलं की कावड घेऊन तुम्ही इथपर्यंत या पोलीस स्टेशनपर्यंत. पण आमची कावड आम्ही तालुका फलटण या ठिकाणी येत असतो. तर आम्हाला येताना आम्हाला मुंगीघाट हा लागतो. आम्ही आमची परंपरेनुसार कावडी मुंगीघाटाने वर चढते आणि आमच्या ज्या काही शिद्याच्या गाड्या आहेत आणि पाण्याच्या टँकर आहेत तर तेवढ्या वर सोडाव्यात एवढं आमचं विनंती आहे. आणि साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला जे सांगितलेलं आहे दिलेला शब्द पाळावा. त्याला शब्द पाळावा. दराडे साहेब यांनी या ठिकाणी असतील नसतील त्यानंतरही कुठले त्यांच्या दुटीवरती दुसरे कोणी असतील त्यांनी फक्त आमची वाहनं वर सोडावीत. कारण की आम्ही आमची कावड परंपरा ही मोडून ह्या रस्त्याने वर आणू शकत नाही. आम्ही मुंगीघाटानीच परंपरेनुसार वर आणणार आणि आमची शिदेची वाहनं वर सोडावी एवढी आमची अपेक्षा आहे. शंभो शिव पार्वती.